हाय फ्रेंड, कशी आहात? मस्त ना आणि मस्तच राहा. मी तुमची लाडकी प्रणाली राऊळ. आज मी शेअर करणार आहे मंचुरियनची रेसिपी. तर मी मंचुरियन कशा प्रकारे बनवते, त्याच्यामध्ये काय काय घालते मंचुरियनमध्ये तुमचं शेअर करणार आहे. आणि आपण मंचुरियनची प्लेट ही प्लेट आपण 20 रुपयामध्ये बाहेर खातो, तर आपण घरगुती कसं करून खाऊ शकतो ते हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. सर्वप्रथम मी इथे कोबी घेतलेली किसून घेतलेली आहे, अर्धी कोबी किसून घेतली आहे. आणि इथे एका साईडला मी 4 की 5-6 पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहेत आणि व्यवस्थित सोलून त्याला बारीक करून घेतल्या. तुम्ही ह्याच्या बारीक करू शकता, मला इतक्याच हव्या तर मी इतक्याच बारीक केल्या. प्लस त्याच्यामध्ये मी आता कॉर्नफ्लॉवर पण यूज करणार आहे. कॉर्नफ्लॉवर प्लस तांदळाचं पीठ आणि त्याच्यात थोडेसे आपले सोया सॉस, ग्रीन चिली सॉस अँड विनेगर हे सगळं आपल्याला यूज करायचं. कशा प्रकारे मी यूज करणार आहे आणि कशा प्रकारे मी मंचुरियनची रेसिपी तयार करते मी बघू शकतात. आता इथे मी आता कोबी किसून घेतल्यानंतर इथे कॉर्नफ्लॉवर घालणार आहे. मी हाताने माझ्या अंदाजाने घालते, तुम्ही 1 वाटी ही घालू शकतात. 1 वाटी किंवा अर्धी वाटी मी कॉर्नफ्लॉवर घातला आहे माझ्या अंदाजाने. 1 वाटी तुम्ही कॉर्नफ्लॉवर किंवा अर्धी वाटी तुम्ही घालू शकतात. प्लस त्याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ यूज करायचं आहे. मी 1 वाटी घेतली, पण तुम्ही मोजके घालू शकतात. अर्धच घालायचं आहे अंदाजे आपल्या. आणि ह्या मिश्रणामध्ये पाणी अजिबात घालू नये, कारण की या कोबीलाच ऑलरेडी पाणी सुटलेलं असतं. ओके. प्लस त्याच्यामध्ये मी घालणार आता आपले सर्व प्रकारचे सॉस. क्वांटिटी तुम्हाला 1 चमचा तरी घालायचं आहे. मी सगळं अंदाजे घालते. परत सोया सॉस अंदाजेच, मी माझ्या अंदाजे घालते, तुम्ही जितका हवं ते घालू शकतात. मी 1 चमचा हवी, 1 चमचाच घालायचा आहे. माझं रेड चिली सॉस नाही आहे, संपला आहे माझा रेड चिली सॉस, तर मी आता यूज नाही करत आहे त्याच्यामध्ये. प्लस मी आता विनेगर यूज करायचं आहे मला. आता विनेगर पण आपल्याला एक टिपसूनच घालायचं आहे, 1 चमचा सॉरी, म्हणजे आंबट होण्यासाठी छानपैकी. आणि हे सगळं मिश्रण करून ह्या सगळं लसूणच्या ज्या पाकळ्या बारीक केल्यात त्याच्यामध्ये मी घालणार आहे, कोबीच्या ह्याच्यामध्ये. आणि हे मिश्रण हळू व्यवस्थित असं काढून घेणार. याच्यात पाणी अजिबात घालायचं नाही. पाणी जर घातलं तर पूर्ण पातळ बनणार, म्हणून घालूच नाही. हाताने व्यवस्थित असं ह्याला काढून घ्यायचं आहे आपल्याला. आता इथे आता मस्तपैकी घट झालं आहे बघा तुम्ही. हे मंचुरियनचं ह्या व्यवस्थित असं पातळ होता कामा नये, मीडियम करायचं अशा प्रकारे. याचा रंग मी घातला नाही, तुम्ही ह्याच्यामध्ये खाण्याचा रंग बी घालू शकता, पण मला नको आहे म्हणून मी नाही घातला आहे. आणि एका साईडला आता तेल गरम झालं आहे कढईमध्ये. आता गव्हाने मी हे सगळे आता एक भज्या टाईप मी सोडणार आहे, बघू शकतात तुम्ही. तरी आणि गॅस बारीक करायचं, कारण की जळता कामा नये, कारण की जर वरणच फक्त ह्या होईल, फक्त ब्लॅक होईल, आतून ते कच्चे राहतात. त्याच्यामुळे आपली गॅस आहे ना एकदम स्लो ठेवायची. आणि भजे टाईप असे गोळे कसे करतो आपण त्या प्रकारे ह्याचे गोळे करायचे, बघू शकतात तुम्ही. अशा प्रकारे तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही हे करू शकतात. लहान तर लहान, मोठे तर मोठे. मला लहान करायचे म्हणून लहान केले तुम्ही. आता मी हे एक गोळा ह्या कढईमध्ये सोडणार आहे. अशा प्रकारे हे सगळे एक करून मी आता याच्यामध्ये घालणार आहे बघा कढईमध्ये. इथे सॉरी मग सांगायला विसरून गेली आहे. इथे हे काळपट असं का बनलं आहे याचं रिझन सांगायचं आहे. याच्यामध्ये तांदळाचं पीठ आहे ना, आमच्याकडे काय म्हणतात, नाचणी आणि तांदळाचं पीठ एक मिक्स केलं असतं, मग हे थोडेसे काळपट रंगाचे दिसतात. हे तुम्हाला शेअर करणार होती, विसरली होती. ओके, थँक्यू सो मच. अशा प्रकारे मंचुरियन मी व्यवस्थित ह्या करून घेतले, भाजून घेतलेत बघा. हे कुरकुरीत लागत आहे बघा, कसे वाजत आहेत, टमटम वाजत आहेत. ओके. आणि व्यवस्थित हे कमी गॅसवरती मी हे भाजून घेतलेत. आणि तुम्ही हे सॉससोबत खाऊ शकतात, तर चटणीसोबत बी खाऊ शकतात, एकदम मस्त लागतात. तुम्ही ट्राय करून बघा. पण मला असेच खायला आवडणार, पण मी चाय आणि मंचुरियनचं कॉम्बिनेशन केलं आहे. बघूया आता मग.
आणि हे तुम्ही घरगुती बनवू शकता अशा प्रकारे मंचुरियन. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, बाय बाय.